आज रविवारचा दिवस, पप्पा घरी होते म्हणून दिली पप्पांकडे पोरांना सांभाळायची जबाबदारी. मग काय, रविवारच्या दिवशी शाळा नाही म्हणल्यावर बाबड्याला व्हायला लागलं बोर. म्हणून बाबडा म्हणतोय मम्मा मी पप्पाची गाडी चालवून जातो फिरायला. म्हणून सगळ्यांना बोर व्हायला लागलं म्हणून मी घेतला लाड करायला सगळ्यांचा. लाडू माझा मात्र हसत होता, थोडा झोपीला आला तर थोडा हसत होता. बाबड्या म्हटला मला पण मम्मी लाड कर. बाबड्याला घेतलं तर म्हणते मला खिडकीत बसायचे. त्याला बसवलं खिडकीवरती. नंतर मामाचं आणि ह्यांचं काय एवढं इम्पॉर्टंट डिस्कशन चाललं होतं काय म्हणजे गाड्यांवर उभं राहून. आम्हाला जायचं होतं बाहेर. माझ्या मामाच्या मुलीचा म्हणजे माझ्या मिहुनीचा 5 तारखेला बड्डे आहे. त्याच बड्डेची तयारी करायला मामा आम्हाला घ्यायला आले होते. म्हणून आम्ही निघालो. सोबत मामींना पण घेतला आणि बड्डे गर्लला पण घेतलं आणि पोहोचलो आम्ही व्हेन्यू बघायला सगळेजण. तिथं गेल्यानंतर आम्हाला तो हॉटेल फार आवडलं. मग काय केलं फिक्स, इथंच बड्डे करायचा. आतमध्ये जाऊन पण बघितलं की हॉटेल कसं आहे. मामा आणि बाबड्याचे पप्पा गेले आतमध्ये हॉटेलच्या ओनरसोबत बोलून व्हेन्यू फिक्स करायला. आम्हाला ठेवलं बाहेरच. बाहेर सोडलं की बाबड्या बघा इथं पण नाटके करायला सुरुवात झाला. ह्याची नाटकं काही संपतच नाहीत, नुसत्या उड्या मारतो. माणूस फोटोच्या पुढं उभं राहून फोटो काढतो, हा म्हणतोय मागं उभं राहून मम्मी माझा फोटो काढ. मी सगळ्यांचे फोटो काढले पण माझा व्हिडिओ तर कोणीच काढना, म्हणून मीच घेतला माझा व्हिडिओ काढून. तिथं बबडू दादा उड्या मारत होता आणि आमच्या लाडूला मात्र झोप लागली होती. इथं मी व्हिडिओ काढत होते आणि तिकडे बघा बाबड्या काय करतोय. सारवीला त्रास द्यायचं काम चाललं होतं त्याचं. इकडून बघतोय तिला तिकडून बघतोय. नंतर आम्ही गेलो बाजारला. आज आमचा बाजार वेगळ्याच जागेवरती बसला होता आणि वरनं पावसाचं पण वातावरण झालं होतं. पाऊस पडल म्हणून आम्ही पटपट बाजार करत होतो पण तेवढ्यात झालाच पाऊस. आज पहिल्यांदाच लाडूला घेऊन बाजारात गेले होते पण ते पण पावसाला बघवलं नाही. मग काय निघालो आम्ही घरी यायला. घरी आल्या आल्या माझं गुणी बाळ बसला अभ्यास करायला. अभ्यास कशाचं करतोय हो, चित्र काढत होता. म्हणतोय हो मम्मी मी एलिफंटचं चित्र काढलंय. आता तुम्हीच सांगा तो एलिफंट दिसत आहे का. नंतर मी लागले काय आणले बाजारातून बघायला. पण आम्ही भाजीपाला कमी आणि खायलाच भलं मोठं घेऊन येतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.